आणि समोरच्या दिशेने खेचलाय लॉंग ऑफच्या दिशेने निलेश हे चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाचा अकाउंट आणि स्वतःचा अकाउंट ओपन केले पिंट्या यांनी. 3 चेंडू नंतर धावसंख्येचा अकाउंट ओपन. धावा झाल्या ते आता 1 गडी बाद 1. चांगली सुरुवात म्हणावी लागेल जुनी डोंबिवली संघाची. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी आणि मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक राजू चेंडूच्या खाली येतील पण त्यांच्या आवाक्याच्या थोडा बाहेर चेंडू मागे पडला आणि बघता बघता 1 धाव कंप्लीट. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 2. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत गोलंदाज महेश पाटील. बरेच वर्षाचा अनुभव आहे. दादा जरा सेटिंग बिघडत आहे तुम्ही आणि एज घेतलीये पण हरकत नाहीये. चेंडू पडद्याला लागून पुन्हा एकदा यशरेषेच्या हातात आला. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू या सांगतेने धावसंख्या स्थिर आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2. 1 गडीच्या मोबदल्यात. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. चांगला षटक हाताळलाय महेश यांनी. खूप सुरेख अशी गोलंदाजी पहिल्या षटकात. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाजाला बाद केलंय. खूप सुरेख अशी गोलंदाजी महेश यांच्या मार्फत. तर यानंतरचा सामना असेल तो मोठा गाव विपक्ष कोपर 40+ या 2 संघांमध्ये 4 षटकांची लढत असेल. तर सूचना आहे आयोजकांकडून मोठा गाव 40+ विरुद्ध कोपर 40+. दोन्ही संघाच्या कर्णधाराने इनी ब्रेक्स नंतर नाणेफेकीसाठी समालोचकाशी संपर्क साधा. आणि पहिला चेंडू घेऊन येते शपल. चांगले असे गोलंदाज आहेत आणि पहिल्या चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे महेश दादा यांचा. चेंडू जवळ सीमारेषा पार जात होता. पायाने चेंडू अडवला आणि बघता बघता 2 धावा गोलंदाजीच्या मार्कवर आले ते शपल जाधव. कोण विसरेन या गोलंदाजाला. काय गोलंदाजी केली संत प्रीमियर लीग मध्ये. पिंट्या जोशी सारख्या फलंदाजाला मेडन षटक हाताळलं आणि स्पर्धेतील पहिला मेडन षटक टाकण्याचा मान त्यांना मिळाला आणि पिंट्या जोशीला सुद्धा पहिल्या षटक मेडन खाण्याचा मान मिळाला. तर वळ्या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू टाकला. ड्राईव्ह केला. 1 धाव कंप्लीट. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 5. सुरेख अशी कामगिरी आतापर्यंत राहिली ती जुनी डोंबिवली या संघाची. नाणेफेकी जिंकली. नाणेफेकी जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारे प्रत्येक येणारा गोलंदाज. पहिल्या षटकात महेश पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शपल जाधव. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू घेतला. महेश दादा चेंडूच्या खाली येतील. थोडेसे फ्लंबिंग झाले. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या झाली आता 7. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात जुनी डोंबिवलीचे सर्वच्या सर्व गोलंदाज. आतापर्यंत 2 गोलंदाज वापरण्यात आले पण खूप सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजाच्या मार्फत. खास करून कौतुक होईल ते महेश पाटील यांचा. अवघ्या 2 धावेचं षटक हाताळलं. यावेळी चेंडू सोडून देण्यात आला. पंचांकडे वाईटची अपील केली पण पंच तटस्थ. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू सांगतेने धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 7. चांगली सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू होता पण समोरच्या दिशेने खेळायला गेले. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये जात असताना धावसंख्या वाढते आता 8. मोठा गाव विपक्ष कोपर 40+. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी व्यासपीठाचे संपर्क साधा. शपल यांचा पुढचा चेंडू पिंट्या यांना. यावेळी वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 1 गडीच्या मोबदल्यात 8.
चांगली गोलंदाजी, सफल यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 8 धावा खर्च, आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. दोन षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली आहे ती 1 गडी 5-8. आता गोलंदाजीच्या मार्कवर आलेले आहेत ते डोंबिवलीचे सर्वात लेजेंड खेळाडू शिवा उर्फ जोशी. एक चांगले गोलंदाज, लेजेंड क्रिकेटर. गेले बरेच वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली. वय वर्ष तब्बल 59 आणि पुढच्या वर्षी 60+ व्हायच्या मार्गावर आहेत. अजूनही फिटनेस बघा शिवादादा यांचा गोलंदाजीच्या मार्कवर. आणि बॅटिंग मार्कवर असतील ते मंगेश. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, वारंवार चेंडू गुडलेन स्पॉटवर हाताळतात आहे, त्यामुळे फलंदाजाला ओव्हरपिच चेंडू वाटतोय, पण चेंडू थोडासा निसटतोय, बॅटची कडा घेतोय आणि 1 धाव कंप्लीट. अशा प्रकारे धावसंख्या झाली आता 9. प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. बोलवली संघ ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, मागच्या वर्षीच्या रबर बॉल क्रिकेटमध्ये, यावेळी थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. कारण अमित गायकर आहे त्यांचा प्रमुख खेळाडू, थोडेसे इंजर्ड आहेत, त्यामुळे संघाची बांधणी करा. आणि यावेळी चेंडूला टेक ऑफ केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय मॅच मधला पहिला षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली तब्बल 15. आता बॅटचा पेस ओपन करावा लागेल पिंट्या यांना, कारण माहिती आहे 2 षटकं झाली, 2 षटकामध्ये अवघ्या 8च धावा होत्या, पण या षटकामध्ये धावेची गती वाढवावी लागेल. 5 षटकांची लढत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वपूर्ण सामना आहे. गोलोली विपक्ष जुने डोंबिवली संघ. शिवादादा यांचा समाचार घेतलाय. धावसंख्या आता झालेली तब्बल 15. 14 चेंडूचा खेळ संपलाय. शॉर्ट पिच चेंडू आणि भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू थांबलेला आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे, 2 धाव कंप्लीट आणि तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न मंगेश यांचा. जर तुम्ही हात वर केल्या तर तुम्हाला 3च धावा मिळतील. 3च. याच्या व्यतिरिक्त तुम्ही धावू नाही शकत. 3 धावा दिल्या. अमित पाटील पहिल्याच धावायचा होता, तुला बॉल माहित होता तर एवढे वेगवान गेले तुम्ही. नंतर 3 धावा. जर चेंडू कुठे थांबला किंवा अटकला तर 3च धाव आणि डायरेक्ट कमिटी 3 धावा डिक्लेअर करे. तीन रन तुम्हाला धावावेच लागतील आणि हात वर केले की 4था रन नाही काउंट होणार. ओव्हरपिच चेंडू, यावेळी चेंडू पाठवलाय सीमा पार, आर पार. षटकार. आता जणू कुठे मॅच मध्ये कमबॅक केलंय, कारण अमित गायकर यांचं आगमन झालंय. अमित गायकर यांनी इशारा दिलाय की मी आलोय आणि तसे फलंदाज बरसायला लागले. 2 षटकार आले या षटकामध्ये. शिवाय मी तर म्हणे अमित पाटील यांची चुकी आहे. वारंवार गोलंदाजी करतात, तुम्हाला गोलंदाजी करायला हवी होती, पण तुम्ही शिवादादा यांच्याकडे चेंडू सोपवला. आणि षटकार लगावलाय. षटकाराने धावसंख्या झाली ती तब्बल आता 24. जी धावसंख्या मागच्या 2 षटकात थोडीशी मंदावली होती आणि त्या धावसंख्येला आता टेक ऑफ केलाय. तुम्ही पाहू शकता 2 षटकार लगावले आतापर्यंत. शिवा जोशी यांच्या विरुद्ध फलंदाज पिंट्या आणि मंगेश यांनी सुरेख कामगिरी केली आतापर्यंत. या षटकात या 2 फलंदाजांनी शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने महेश दादा चेंडूच्या खाली येतील. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 26. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे आता 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे अजूनपर्यंत.
पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता हार्ड हिटर फलंदाज प्रतीक देशपांडे. फुलर लेनचा चेंडू, यावेळी थोडासा चेंडू वेगवान गतीने टाकला. निर्धाव चेंडूची सांगता आणि 3 षटकांच्या सोबतीने धावसंख्या झाली होती 1 गडीच्या मोबदल्यात 26. जी धावसंख्या 2 षटकात आपल्याला कमी पाहायला मिळाली. अवघ्या 8 धावा होत्या, पण या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या शिवा जोशी यांनी. मोठा गाव क्रिकेट संघाचे कर्णधार आणि त्याचप्रमाणे कोपर 40+ संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाशी संपर्क साधा. यानंतर तुमचा सामना आहे. 4 षटकांची लढत असेल. धावसंख्या थोडीशी समाधानकारक तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या दिली ती 26. अमित पाटील अजूनपर्यंत गोलंदाजीला येत नाही. काय नेमकं आहे काय? गेम प्लॅनिंग झाले का काय? का टीम मीटिंग झाली? आणि गोलंदाजच्या मार्कवर आले ते आता भावेश. 4 ओव्हरमध्ये 4 नवीन गोलंदाज पाहायला मिळाले. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. सोडून दिला यावेळी, बराच बाहेर होता उजव्या यष्टी पासून. वाईट धावसंख्येत बार धावसंख्या दिली 27. 4 ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं 4ही नवीन गोलंदाजांना संधी दिली. गेम प्लॅनिंग काहीतरी वेगळी पाहायला मिळते जुनी डोंबिवली संघाकडून. हलका चेंडू होता, लवकर बॅट फिरवली, रनआउटची संधी होती, पण फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये बाईटच्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावसंख्या झाली आता 28. 4 षटकांमध्ये 4 नवीन गोलंदाज वापरले जुनी डोंबिवली संघाने. एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली आम्हाला या सामन्यामध्ये. जास्ती करून 4 षटकांमध्ये आपण 4 फ्रेश गोलंदाज बघतो, पण या सामन्यात आपण पाहिलं की 5 षटकांची लढत आहे आणि त्यामध्ये 4 फ्रेश गोलंदाज वापरलेत जुनी डोंबिवली संघाने. कर्णधाराच्या मनामध्ये वेगळी रणनीती असते. पप्या ठाकूर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आमचे साथी मित्र आणि त्याचप्रमाणे नवापाडा 40+ क्रिकेट संघाचे कर्णधार बबलू पाटील सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा सुद्धा वेलकम. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडूची मागणी केली आणि वाईट चेंडू मिळाला सुद्धा. धावसंख्या झाली आता 29. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळाली होती फलंदाजी करत असताना. गोलवली संघाची ओव्हरपिच चेंडू आणि लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मारलाय आंब्याच्या झाडावरून. झूम अंतर, षटकार. चांगले आणि आमचे साथी समालोचक आणि उत्कृष्ट हार्ड हिटर पोलार्ड आयकॉन प्लेयर यांचं समालोचन होतं तेव्हा आम्हाला जाम मजा येते, कारण मालवणी भाषेमध्ये ते चांगली कॉमेंट्री करतात, हसवतात, प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. हा बॉल आयलो आणि गेलो, घोडे फरार, टांगा पलटी, हे काय त्यांचे शब्द आहेत. खरंच खूप चांगलं वाक्य ते देतात. आणि अशा प्रकारे षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ते आता तब्बल 35 या धावेवर धावसंख्या पोहोचली. बॉल किती आले? 2च चेंडू झालेले आहेत. 1 22, 2 वाईड आणि 1 षटकार. धावसंख्या झालेली आता तब्बल 20 चेंडूच्या समाप्तीनंतर 35. फुलटॉस, चुकीला माफी नाही असं वाटतंय, पण डिक्लेअर झोन असल्याने या धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. फुलटॉस होता, खरपूस समाचार सुद्धा घेतला मंगेश यांनी, पण डिक्लेअर झोन असल्या कारणाने या धावा मिळाल्या त्या फक्त 2. कारण फुलटॉस चेंडू या क्रिकेट क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही, हाच चेंडू असतो आणि त्याचा चांगला फायदा सुद्धा घेतला मंगेश यांनी, पण धावा मिळाल्या फक्त 2. कारण डिक्लेअर झोन आहे. रेल्वे ग्राउंड म्हटलं तर तुम्हाला आयताकृती ग्राउंड असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत या धावा समोरच्या दिशेने कराव्या लागतात. मागच्या बाजूला तुम्हाला डिक्लेअर झोन असल्याने एकेरी आणि दुहेरी या व्यतिरिक्त धावसंख्या मिळत नाही. समोरच्या दिशेने फटकेबाजी केली तर षटकार, चौकार. आणि पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा मंगेश. ओव्हरपिच चेंडू, यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा सर्वात लांब, सर्वात दूर चेंडू गेला सीमारेषा पार.
षटकार षटकार. धावसंख्या झाली षटकाराच्या सहाय्याने 43. रणनीती काय आहे जुने डोंबिवली संघाची अद्याप समजली नाहीये, कारण संघातील प्रमुख गोलंदाज मी तर म्हणे महेश पाटील यांनी 2 धावेचं षटक हाताळलं. त्यानंतर सपल यांनी चांगली गोलंदाजी केली, 6 धावेचं षटक हाताळलं. शिवादादा होते. त्यानंतर आता प्रत्येक गोलंदाजाला नवीन संधी दिली. ठीक आहे, तुम्ही पहिला सामना खेळतात, लीग फॉर्मॅट असते. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक शपल जाधव चेंडूच्या खाली येतील, पण 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. तुम्ही प्रयोग करा, नाही असे नसतात. क्रिकेटमध्ये प्रयोग करावे लागतात, प्रत्येकाला संधी द्यावी लागते. पण हे प्रयोग कधी करायचे असतात? जेव्हा तुम्ही लीग फॉर्मॅटमध्ये खेळतात, जेव्हा तुम्हाला संधी असते की एक सामना हरल्यानंतर तुम्ही दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करू शकतात. लीग फॉर्मॅटला या गोष्टी आपल्याला जमतात, पण नॉकआउट पद्धतीचे जेव्हा सामने असतात तेव्हा असे प्रयोग तुम्ही नाही करू शकत. हे क्रिकेट म्हणता, आम्ही नाही म्हणत. तवळीव मॅचच्या दिशेने चौकाराने धावसंख्या झाली ती तब्बल आता 47. ओव्हर पिच चेंडू, चुकीला माफी नाही आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार षटकार षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या झाली 50 कंप्लीट. 53. चांगली सुरुवात. जी धावसंख्या पहिल्या 2 षटकात फक्त 8 पाहायला मिळाली होती, त्यानंतर ज्या धावसंख्येने उसळी घेतली, अमित गायकर आले, त्यांचे पाय लागले आणि फलंदाज ज्या पद्धतीने बरसले, धावसंख्या तब्बल लिहून ठेवली ती 43. शिवादादा यांनी धावसंख्या खर्च केल्या 18 आणि त्यानंतर भावेश यांच्या षटकात देखील तब्बल 18 ते 15 धावा वसूल करण्यात आल्या. आणि त्यानंतर 26 आणि धावा झाल्या त्या 53. शॉर्ट पिच चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पंचाने घोषित केला. स्वेअर चेंडूने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 54. आणि गोळवली संघ 40+ संघाला पुरस्कृत केले ते बाबू पवार, हे या संघाचे पुरस्कृते आहेत, स्पॉन्सर आहेत. त्यांनी या संघा पुरस्कृत केला आहे. तर पाहूयात निलेश यांचा पुढील चेंडू. ओव्हर पिच चेंडू होता, बॅटची कडा घेतली, फलंदाज होते तो 5. धक्का क्रमांक लागला आता दुसरा गोलवली संघाला, पण चांगली पार्टनरशिप केली मी तर म्हणेन या 2 खेळाडूंनी. पहिल्या गडी हा 0 धावसंख्येवर बाद झाला आणि त्यानंतर या 2 फलंदाजांनी तब्बल 53 धावांची पार्टनरशिप केली आणि पहिली 50 पार्टनरशिप करणारे 2 खेळाडू ठरले ते मंगेश आणि पिंटे. आता फलंदाजीसाठी जाते ते अमित गायकर, संघातील एक मोठा खेळाडू, एक विस्फोटक फलंदाज, गोलंदाज, बेस्ट ऑलराऊंडर, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मधली मालिकावीराची किताब जिंकणारा बाईक अमित गायकर आता मैदानाच्या दिशेने जाताना तुम्ही पाहू शकतात. बऱ्याच वेळा नंतर त्यांना आता संधी मिळाली आहे, कारण थोडेसे बाहेर होते, लेट आले सामन्यासाठी. पण बघूया आता, एंट्री लेट आणि थेट. पुढील चेंडू निलेश यांचा, चांगला कमी घेतला. दुसऱ्यांदा चान्स आणि संधी निर्माण केली आणि अमित पाटील यांनी सुरेख असा झेल घेतला. अमित गायकर यांचा संधी निर्माण केली दुसऱ्यांदा आणि ती सक्सेस सुद्धा झाली. आणि आता हॅट्रिक वर आहेत ते गोलंदाज निलेश उर्फ पप्पा. धावसंख्या झाली 53 धावसंख्येवर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले. जुने डोंबिवली संघाचा या सामन्यातील रणनीती आम्ही बघितली. तब्बल 5 गोलंदाज फ्रेश वापरले त्यांनी आणि 5 गोलंदाज फ्रेश वापरणारा मला तरी वाटतं 40+ क्रिकेट मधला पहिला संघ असेल जुने डोंबिवली संघ. जेव्हा आपण सामने जिंकतो तेव्हा आपण 5 गोलंदाज वापरत असतो, पण यावेळी प्रथम गोलंदाजी करत असताना या संघाने 5 गोलंदाज वापरले. एक वेगळी रणनीती आहे. धावसंख्या तर समाधानकारक झाली आहे आणि या षटकात जर 4 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये मजत
मजबूत पकड निर्माण करेल तो गोलोली संघ. निलेश ऑन हॅट्रिक, हॅट्रिकची संधी आहे निलेश यांना. पाहूयात काय करतात. समोरच्या दिशेने खेचून काढलाय चेंडू, फ्लॅट शॉट होता, वन बाउन्स ओव्हर द लाईन, मिळतोय तो चौकार. चौकाराने धावसंख्या झाली 57. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते निलेश यांनी, पण आल्या आल्या 58. शेखर यांनी पहिल्या चेंडूवर लगावलाय चौकार. खोदून काढलाय चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला चेंडू कलेक्ट करता आला नाहीये, त्यामुळे एक धाव कंप्लीट. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 59. 59. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूयात मंगेश कशा प्रकारे फलंदाजी करते. आतापर्यंत 4 षटकार लगावलेत मंगेश यांच्या बॅट मधून. पाहूया 5वा षटकार येईन का. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांनी इशारा केलाय तो वाईड. आमचे 2 पंच या स्पर्धेत तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहू शकतात. एका बाजूला आहे ते नितीन म्हात्रे, मॅन फ्रॉम मोठा गाव, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता मॅन फ्रॉम नवापाडा प्रतीक देशपांडे, रेल्वे ग्राउंडचा एक हार्ड हिटर फलंदाज, गोलंदाज, ऑलराऊंडर. यावेळी उजव्या एसटीच्या बाहेर टाकला. मागे डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू, यावेळी उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू, आणि लगातारचे 2 वाईड. धावसंख्या झाली आता 61. धावसंख्या झाली आता 61. चांगली सुरुवात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने खेळायचा होता. हरीश चेंडूच्या खाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि रनआउट सुद्धा झाले. शेवटचा चेंडू, हरकत नाही, तुम्ही तिथेच राहा, आयोजकांचा वेळ वाचवा. शेवटचा चेंडू आहे, फलंदाज बाद झालाय. शेवटचा चेंडू बॅटिंग मार्क वर हलका चेंडू होता. अमित पाटील यांनी चांगला गॅदर पकडला आणि लगातारचे 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या झाली आता 4 गडीच्या मोबदल्यात 61. आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 62 धावेची गरज, म्हणजे 12.25च्या सरासरीने तुम्हाला या धावा कुटाव्या लागतील. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 30 चेंडू आणि 62 धावेची गरज. मोठा गाव क्रिकेट संघाचे कर्णधार आणि कोपर 40+ दोन्ही संघाचे 26. तर सुरू असलेला सामना तुम्ही पाहू शकता. सुरू असलेला सामना तुम्ही पाहू शकता. गोलोली 40+ विपक्ष जुनी डोंबिवली 40+ या 2 संघांच्या दरम्यान. आणि जुनी डोंबिवली 40+ संघाने नाणेफेकी जिंकत असताना गोलंदाजी स्वीकारली आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलोली 40+ संघ फलंदाजी करत असताना पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली ती 61. येणाऱ्या 5 षटकांमध्ये आणि तब्बल 62 डाव्यांचं भला मोठा आव्हान उभं केलंय ते जुनी डोंबिवली 40+ या संघाविरुद्ध. मोठा गाव 40+ संघाचे कर्णधार आणि कोपर 40+ संघाचे कर्णधार. 4 षटकांची लढत आहे. लवकर नाणेफेकीसाठी यावे. आले दोन्ही संघाचे कर्णधार आलेले. थँक्यू. आमच्या विनंतीला मान देऊन दोन्ही संघाचे कर्णधार इथे आले. तर आयोजक RCC कमिटी तर्फे तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही. चला सामन्याला लवकर सुरुवात करा. फलंदाज पाठवा जुनी डोंबिवली 40+ संघ. ऑलरेडी सामन्यांना खूप उशीर झालाय. चांगली गोलंदाजी केली महेश पाटील यांनी. अवघ्या 2 धाव्यांचं षटक हाताळलं, त्यानंतर त्यांना दुसरं षटक देण्यात आलं नाही. काहीतरी गेम प्लॅनिंग होती आज जुनी डोंबिवली संघाची. ती रणनीती आता आम्हाला तरी माहित नाही, पण 5 फ्रेश गोलंदाज वापरायचा विक्रम आज जुनी डोंबिवली 40+ संघाने केलाय. 62 डाव्यांची गरज तुम्ही पाहू शकता. सलामीला जयवंत आणि हरेश ही सलामीवीरांची जोडी तुम्ही पाहू शकतात. जे यांना तुम्ही पाहिल्यात मागे संदप सकलपाडा चषक झाला, त्या सकलपाडा चषक मध्ये अजून एक विक्रम नोंदवला तो जयदेव जोशी जे यांनी. तब्बल पिसोली संघाविरुद्ध खेळत असताना
60 डाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली. पहिली 50 कंप्लीट केली त्यांनी या सीझन मधली. आणि चांगली फलंदाजी केली जे जे यांनी. आणि नेहमीच चांगली फलंदाजी करतात. बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचा चांगला अनुभव आहे आणि बरेच वर्ष बॉक्स क्रिकेट खेळले. त्यानंतर ओव्हरऑल 40+ मध्ये रेग्युलर संघातून खेळले आणि आता 40+ क्रिकेट संघासाठी खेळत आहेत. मोठा गाव विपक्ष जुने डोंबिवली. आता नाणेफेकी होत आहे दोन्ही संघाच्या दरम्यान. 4 षटकांची लढत. तर मी पप्पू ठाकूर आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करत आहोत. मोठा गाव 40+ विपक्ष कोपर 40+ या संघामध्ये महेश दादा यांनी नाणेफेकी मागितले आणि नाणेफेकी जिंकले ते मोठा गाव 40+ क्रिकेट संघाने. मोठा गाव संघाने नाणेफेकी जिंकले. तर नेक्स्ट मॅच मोठा गाव 40+ विपक्ष तुम्ही पाहू शकतात कोपर 40+ या दोन संघांमध्ये 4 षटकांची लढत असेल. ऑलरेडीच आम्ही सांगितलंय उशीर पण भरपूर झालाय. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन येते ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली. तब्बल वैयक्तिक 39 धावांची नाबाद इनिंग केली असे मंगेश पहिले षटक घेऊन येते जुनी गोलोली संघाकडून. आणि स्ट्राईकला असतील ते जे जे. या सीझन मधील पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा करण्याचा मान त्यांना मिळाला. फलंदाजीसाठी आहेत ते जयदेव आणि हरेश आणि सामन्याला सुरुवात होते. 62 धाव्यांचं लक्ष्य. 12.5 सरासरी धावा चेस केल्या. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. मंगेश यांची चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 62 धावा आहेत. धाव संख्या रब्बर बॉल मध्ये कधी कमी नसतात आणि जास्तही नसतात. रब्बर बॉल आहे कधी षटकार लागू शकतो. यावेळी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क मध्ये थोडीशी कमी पाहायला मिळाली जयदेव यांच्या. आणि बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात गोलोली संघाकडून. यावेळी हलक्या हाताने टाकलाय पण बॉक्स क्रिकेटर आहेत. मी आधीच म्हटलं होतं चेंडू परफेक्ट कलेक्ट करणार. बॉक्स क्रिकेटरची हीच खासियत असते की चेंडूला लवकर पिकअप करतात. आयसेट स्ट्रॉंग असते आणि त्याचाच फायदा घेत असताना या स्पर्धेमधील आणि दुसऱ्या इनिंग मधला येतोय तो पहिला षटकार. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या झाली बिनबाद 6. यावेळी तेच दरार चेंडू खोदून काढलाय जयदेव जोशी यांनी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मानस नसेल. रब्बर बॉल क्रिकेट मी आधीच म्हटलं होतं कधी षटकार येऊ शकतो तुमच्या बॅट मधून. तुम्हाला जास्तीत जास्त क्रीजवर उभं राहायचं असतं. चौथा चेंडू. आता स्ट्राईक येते हरेश. पहिल्यांदा 40+ मध्ये आगमन केलंय आणि आगमन करत असताना बाद व्हायची संधी होती पण झेल सोडलाय. आणि आता झेल सोडल्यानंतर कशी कामगिरी करतात हरेश पाहूयात. 40+ क्रिकेट जॉईंट झालेत. यावर्षी बरेच खेळाडूंनी 40+ क्रिकेट मध्ये आगमन केले. रब्बर बॉल क्रिकेट मध्ये मोठा गाव संघाचे खली सुद्धा तुम्ही मागच्या मॅच मध्ये तुम्ही इन ऍक्शन पाहिलं. हरेश असतील बरेचसे खेळाडू आहेत ते 40+ मध्ये आता आलेले आहेत. 40+ क्रिकेट सुरुवात होत आहे. 5वा चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. भरपूर लेझी धावले. मला तरी वाटतं जर धावले असते तर कदाचित 2 धावा झाल्या असत्या पण लेझी धावले. सिक्स 111 धाव संख्या झाली आता तब्बल 9. शेवटचा चेंडू आहे. ओव्हर झाली. कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळत आहेत त्यामुळे धावा झाल्या त्या आता 9. 12.25 सरासरीने धावा करायच्या होत्या पण पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. 3 धावे
कमी पडलेत प्रति षटका मागे. गोलंदाजीच्या मार्कवर आले ते आता बाळा. गोल्डन डकचे शिकारी ठरले बाळा. त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होता. रेल्वे ग्राउंड म्हटलं तर लेफ्ट हँड फलंदाजाला नंदनवन आहे. वारेचा वेग असतो. पर त्याचप्रमाणे षटकार चौकारांची जी बाउंड्री आहे ती सुद्धा कमी असते. त्यामुळे लेफ्ट हँड फलंदाजाला झाड अर्धा मध्ये आलं त्याच्यामुळे कॅचची संधी कमी असते. लेफ्ट हँड फलंदाजाला हा ग्राउंड नेहमीच नंदनवन ठरलेला आहे. दिनू कांबळे असतील, निलेश म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे सँडी असतील, बरेचसे असे लेफ्ट हँड फलंदाजाने हा मैदान गाजवलेला आहे. तर पाहूया आपण. आता गोलंदाजीच्या मार्कवर आहेत ते बाळा. शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळी भिरकावून दिलाय. लेझी धावतात आहे, मी तरी म्हणेन लेझी धावतात आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीच. कारण पहिली धावच तुम्ही जेव्हा पहिली धाव तुम्ही जोरात घेता तेव्हा तुम्हाला 2 ते 3 धावा कन्वर्ट करायला संधी असते. हरकत नाहीये. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ते आता 11. 11 धाव्यांची गरज. जुनी डोंबिवली संघाने मी तर म्हणेन एक्सपेरिमेंट करायला घेतलेत, काहीतरी वेगळे प्रयोग करायला घेतलेत या सामन्यामध्ये. शॉर्ट चेंडू, हलका चेंडू होता. एक धाव कंप्लीट. प्रयोग करा, चांगला आहे, प्रयोग करा, नव्यांना संधी द्या. तुमचे डावपेस तुमच्या कमी तुम्ही ओळखा, पण या कमी आणि या डावपेच असतात हे कधी ओळखायचे असतात जेव्हा तुम्ही लीग फॉर्मॅट खेळतात तेव्हा. नॉकआउट पद्धतीने असे डावपेच खेळणं थोडंसं हानिकारक सुद्धा असतं किंवा प्लस पॉईंट सुद्धा असतो. तसंच काय तर चित्र या स्पर्धेत पाहायला मिळालं, कारण 5 गोलंदाज फ्रेश वापरलेत जुनी डोंबिवली संघाने. हा एक वेगळा इतिहास म्हणावा लागेल प्रथम गोलंदाजी करत असताना. आता हर्ष स्ट्राईकवर असते. बाळा गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा. हर्ष कशी फलंदाजी करतात. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा तसाच चेंडू घ्यायचा प्रयत्न केला. बाळा चेंडूच्या खाली येते आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू सोडलाय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या झाली ना 13. चांगली सुरुवात आहे ही तरी म्हणेन गोलवली संघाची. अचूक टक्कर गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकात फक्त 8 धावा होत्या गोलवली संघाच्या. त्यानंतर मंगेश यांनी फलंदाजी केली. धावसंख्येला पूर्णपणे कायापालट केली. शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. 2 धावा तर कंप्लीट. चेंडू भिंतीला आदळला. एक धाव कंप्लीट. शेखर चेंडूच्या खाली काय क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू पकडला, उचलला आणि फेकला सुद्धा एका ऍक्शन मध्ये. अशा शेत असते आणि 40+ मध्ये एवढा फिटनेस आहे तुम्ही पाहू शकता. 40+ चे खेळाडू सुद्धा ऑलरेडी रेग्युलर मधून आलेले असतात. चेंडू शिल्लक आहेत 2 ऑलरेडी गाजून आलेले असतात, त्यामुळे फिटनेस त्यांचा ऑलरेडी भरपूर असतो. शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा ब्रेक बाईटच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट आणि धावा झाल्या त्या आता 16. शेवटचा चेंडू या षटकातील. या सामन्यात तुम्ही पाहिला संदर्भ संघ सुद्धा 5 ते 6 खेळाडूंनी खेळला आणि या सामन्यात जुनी डोंबिवली संघ एक्सपेरिमेंट करतोय. म्हणजे काहीतरी वेगळं क्रिकेट पाहायला मिळालंय आरसीबी चषक मध्ये. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू. चांगली सुरुवात तुम्ही पाहू शकता. ज्या गरज होती गोलवली संघाला तशीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. शॉर्ट पिच चेंडू, हलका चेंडू होता. वारंवार हलके चेंडू टाकलेत बाळा यांनी आणि धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16. 16. गोलवली संघाचे पुरस्कृत तुम्ही पाहू शकता. बाबू पवार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. चेंडूवर कडा प्रहार लगावलाय मंगेश यांच्या
गोलंदाजीवर त्याला जीवदान मिळालं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतं सर लगावल्याचा षटकार. आमचे काका सुद्धा सामन्याचा एन्जॉय करतात, ट्रॉफीज पाहत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम काका. पहिल्या चेंडूवर षटकार, धावसंख्या झाली आहे 22. लगेच प्रतिउत्तर बघा मंगेश यांचा. तेच दरार चेंडू टाकला, वेगवान चेंडू टाकला, गोलवर पद्धतीने चेंडू टाकला, कमबॅक केला. एकने धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली 23. या षटकात अजूनही 4 चेंडूमध्ये एका 2 मोठे, एक षटकार आला, एक चौकार आला, एक दुहेरी धाव आले आणि धावसंख्या झाली त्याचा 1 केले. चेंडूच्या खाली एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, आता रनआउटची संधी तर आहे पण रन धावले नाहीये. धावेची गरज होती, एकच धाव, एकने धावसंख्या झाली 30. या स्पर्धेमध्ये आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज मिळाल्या आहेत. त्या सुनील साळुंके सेकंड प्राइजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर देते सुनील साळुंके. शॉर्ट पिच चेंडू बिरका, एक धाव. निलेश मात्रे यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला, एक धाव कंप्लीट, 2 धाव कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. 13 चेंडू, षटक संपलं का? 12 चेंडू मध्ये 29 धाव्यांची गरज. जशी पावसाने हजेरी लावली आणि आमचा मंडप पूर्णपणे भरून गेलाय. पावसाळी क्रिकेटचा आनंद घेत आहेत रेल्वे ग्राउंड. नेहमीच सातत्याने या मैदानात मॅचेस होतात. रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉलच्या सुद्धा मॅचेस झाल्यात, बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस झाल्यात. रेल्वे ग्राउंड या ग्राउंडवर सर्व प्रकारचे सामने आम्ही पाहिलेत. फक्त महिलांचे सामने व्हायचे बाकी आहेत आणि येणाऱ्या काळात ते देखील इथे होतील. दोन 2015 साली हे सामने झाले. 20-5-2015 साली हे सामने झाले आणि मंदार तांबे आमचे कोच होते. हा, डोंबिवली बॉईज हा संघ फायनलला होता, तर मेगा फायनलला होता तो मॅथलेस संघ. तर वळव्या मॅचच्या दिशेने वळव्या दिशेने आता गोलंदाजी मार्कला शेखर. 12 चेंडू मध्ये 29 धावा डिपेंड करायचे. बॅटचा घेर चेंज केला आता जे आणि हर्ष यांनी. मागच्या षटकात प्रतिउत्तर दिलंय ते मंगेश यांना. तर पाहूया हरीश यांचा झेल तर सोडला, एक षटकार एक चौकार लगावला हरीश यांनी आतापर्यंत. 12 चेंडू 29 ची गरज. अमित गायकर यांच्या पायाला दुखापत झाले असल्याने ते गोलंदाजी करू शकत नाही. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय डीप विकेटच्या दिशेने. चेंडू गेला सीमा रेषा पार, षटकार. आणि आता धावेंची गरज आहे ती 11 चेंडू 23 ची गरज. आधीच म्हटलं होतं मी हरेश यांचा झेल सोडून खूप मोठी चुकी केली आहे. हरेश यांच्याकडे रेग्युलर क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जीवावर फलंदाजी करत असताना हरेश यांनी लगावलेला हा मॅच निड्या षटकार. काय धावा केल्या हरेश यांनी, उत्कृष्ट अशी फलंदाजी हरेश यांची. आणि आता निर्धाव चेंडू गोलंदाजाने केला कमबॅक. आणि जर या चेंडूवर षटकार लगावला अमित पाटील यांच्याकडून 500 रुपये देण्यात येते हरेशांना. आणि चेंडू तर मारलाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार, षटकार. आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलेत. 17 धावेची गरज, 9 चेंडू 17. आणि काय षटकार लगावलाय पैशांची आता उधळण तुम्ही पाहू शकता. अमित पाटील यांनी एटीएम खुला केलाय. 500 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत. आणि जर येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 2 षटकार लगावले हरेश यांनी
तर तब्बल पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइस देण्यात येईल. 500 रुपये पहिले जमा करा. अलॉटमेंट आम्ही करत नाही. 500 जमा करा. नंतर कॉम्पिटिटरला लोक शोधतात. हा नियम आहे. 500 जमा करा. तर वळ्या 9 चेंडू 17ची गरज. खोलवर मध्ये चेंडू मध्ये थोडासा चेंज ऑफ पेस केला. पाहिला हरेशे शॉर्ट पिच चेंडू चांगल्या पद्धतीने मारतात आहे. तर चेंडू मध्ये थोडंसं परिवर्तन केला. एक धाव कंप्लीट. बाईकच्या स्वरूपात एक बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट. 8 चेंडू 16ची गरज. 8 चेंडू 16ची गरज. तालमा जाऊ नका. आयोजकाला विचारतो. 8 चेंडू 16ची गरज. बॅट्समन बोले तेव्हा पाठवू शकतो. लोक फुटटॉस चेंडू एक धाव कंप्लीट. 7 चेंडू 15ची गरज. येणारे 7 चेंडू. या चेंडूवर भवितव्य अवलंबून आहे या मॅचचं. जर एखादा षटकार आला तर सामना खुला होईल जुनी डुबरीच्या बाजूने. एखादा डॉट विकेट सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करते गोलुली संघ. बॅटची हलकीशी कडा घेतली. एक धाव कंप्लीट. आता येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आणि कंपल्सरी या धावा तुम्हाला कराव्या लागतील. 7 चेंडू 14ची गरज. आता तुम्ही धावू शकता. आता धावू शकता. षटक संपल्यानंतर तुम्ही धावू शकता. धावा झालेले आतापर्यंत. 4 षट मागे खेळलाय चेंडू. एकच धाव. आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 13ची गरज. पाच चेंडू 14ची गरज. आम्ही त्यांचे सुपुत्र सुद्धा सामन्याचा एन्जॉय घेतात. 5 चेंडू 13. 5 चेंडू 13ची गरज. सामन्याला सुरुवात होते. 5 चेंडू 13ची गरज. स्ट्राईक जे जे शॉर्ट चेंडू. चांगला चेंडू टाकलाय पण पंचांनी इशारा केलाय तो नो. ओ स्टेपिंगचा कॉल केलाय नो. आणि येणारा पुढील चेंडू असेल तो फ्री. 5 चेंडू 12ची गरज. आणि याचप्रमाणे संघाचा अर्धशतक लागलेला आहे फलकावर. आणि 50 कंप्लीट आणि 12 धाव्यांची गरज. तर फ्रीट असणारे येणारा पुढील चेंडू. अर्धशतक संघाचं धाव फलकावर लागलेले 50 कंप्लीट झाले. 50 धावा कंप्लीट केल्या आतापर्यंत. येणाऱ्या 25 चेंडू मध्ये आता 5 चेंडू मध्ये 12ची गरज. एखादा मोठा फटका मारावा लागेल जुनी डोंबिवली संघाला. सामन्या जर विजयी करायचा असेल तर सांगता करावी लागेल ती गोलुली संघाला. शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मंगेश चेंडूच्या खाली आणि साधा सोप्पा झेल पकडलाय. फ्रीटचा चेंडू होता. फलंदाजाला समजला नाहीये. या धावेवर 2 धावा झाल्या असत्या पण फलंदाजाला समजलं नाही. त्यांना असं वाटलं की आउट आहे. तरी आम्ही वारंवार सांगतोय की येणारा पुढील चेंडू हा फ्रीटचा असेल. आता समीकरण 4 चेंडू 11चं. मॅच मध्ये इक्वेशन झालेले त्याला 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. रोम हर्षक असा हा सामना तुम्ही पाहू शकता. चित्त थरारक सामना. हाय व्होल्टेज सामना. 4 चेंडू 11. हरेश आता स्ट्राईक वर आहे. कम बॅक टू कम बॅक. लो फुलटॉस चेंडू चांगला. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू. फ्रीट. पुन्हा एकदा फ्रीट आहे. लक्षात ठेवा आम्ही फलंदाजाला वारंवार सांगतोय फ्रीटचा चेंडू.
पंचाने इशारा पुन्हा एकदा केलाय फ्रीटचा. तर 4 चेंडू 10ची गरज. 2 नो टाकलेत या षटकामध्ये अमित यांनी. 4 चेंडू 10ची गरज. हारेस सामना जिंकून देतील का? फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हाताला ब्रश झालाय का हे पंचांशी विचारतात आहे स्क्वेअर लेगच्या पंचांना. तर पंचाने इशारा केला बॅटला चेंडू ब्रश झालाय, त्यामुळे निर्धाव चेंडू. 3 चेंडू 10ची गरज. गोलंदाजाने संधी दिली होती व फलंदाजाला ती संधी घेता आली नाहीये. 3 चेंडू 10ची गरज. 2 फ्रीटचे चेंडू हाताळले, त्यानंतर एक फुलटॉस. आता 3 चेंडू 10ची गरज. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय, कोण जिंकणार? गोलवली का जुने डोंबोली? जुने डोंबोली का गोलवली? गोलवली का जुने डोंबोली? पाहूयात. रोमहर्षक सामना. स्लो बॉल. पुन्हा एकदा लेग स्टंप जोडून जाणारा चेंडू. वाईटचा इशारा. कधी सामना जुने डोंबोलीच्या बाजूने तर कधी सामना गोलवली 40+ संघाच्या बाजूने. चित्त थरारक असा सामना, हाय व्होल्टेज सामना. अजूनही सामन्याचा निकाल स्पष्ट झाला नाही. या चेंडूवर जर षटकार आला तर सामन्याचा निकाल स्पष्ट होईल. पण गोलंदाज तेवढे चतुर. अमित काय गोलंदाजी केले. भले 2 चेंडू फ्रीटचे टाकले पण कमबॅक केलंय. 3 चेंडू 9ची गरज. यावेळी चेंडू बदलला. 1 धाव कंप्लीट. 2 धाव घेण्याचा मानस असेल पण 1 धाव, एकच धाव. आता 2 चेंडू 8ची गरज. दोन चेंडू 8ची गरज. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. आता मोठा फटका मारावाच लागेल पण अमित यांनी चांगला कमबॅक केलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. 2 चेंडू 8ची गरज. लो फुलटॉस चेंडू. 1 धाव कंप्लीट. आता चमत्कारच तुम्हाला वाचू शकतो कारण 1 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. चमत्कार. नमस्कार का दुसरा नाम चमत्कार. आता तुम्हाला चमत्कारच करावा लागेल. जुनी डोंबिवली संघाचं चुकलं कुठे तर तुम्हाला जे 2 फ्रीटचे चेंडू मिळाले, 1 फुलटॉस मिळाला, त्याचा तुम्ही फायदा उचलला नाही. तिथे जुनी डोंबिवली संघ थोडासा कमी पडला. पण अजूनही सामना संपलेला नाही. 1 चेंडू एखादा पुन्हा एकदा जर 9 चेंडू पडला तर सामन्यामध्ये वेगळी मजा निर्माण होईल. गोलवली संघ फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज करत असताना 1 चेंडू 7ची गरज. 1 चेंडू 7. हारेस सामना जिंकून देतील का? पाहूयात. का अमित दोन्ही खेळाडूने आत्ताच आगमन केले 40+ क्रिकेटमध्ये. पाहूयात काय होतंय. 1 चेंडू 7. ओव्हरपिच चेंडू खेचून काढलाय. षटकार तर केलाय आणि सामना गमावलाय तो 1 धावेने. आणि गोलवली संघ आज सामना जिंकलाय 1 धावेने. तर वेल प्लेड गोलवली संघ आणि हार्ड लक जुने डोंबिवली 40+ क्रिकेट संघ RCC चषक मध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जुने डोंबिवली 40+ क्रिकेट संघाचा आम्ही कौतुक व्यक्त करतो. तर हार्दिक हार्दिक अभिनंदन गोलवली 40+ संघ. मोठेगाव संघाने काय घेतले निर्णय? फिल्डिंग चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोठेगाव 40+ क्रिकेट संघाने नाणेफेकी. आणि मानवली संघ तुम्ही सुद्धा आता सज्ज राहा. यानंतर होणारा सामना मंगेश. तर मंगेश या सामन्यातील मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार ठरलाय तो मंगेश.
4 षटकांची लढत तुम्ही पाहू शकता. मोठागाव 40+ विपक्ष कोपर 40+ या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघाने एक सामने जिंकून दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेत. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोठागाव 40+ विपक्ष कोपर 40+ संघ, आजूबाजूचे संघ डोंबिवली वेस्टचे संघ एकमेकांसमोर भिडताना तुम्हाला पाहायला मिळतील. RC चषक 2025 मध्ये. चला कोपर 40+ संघ फलंदाज पाठवा. शगुनाथ उर्फ लारा दादा गेले बरेच वर्ष लारा दादा गेले बरेच वर्ष क्रिकेटची त्यांनी सेवा केली. कोपर क्रिकेट मधून खेळत असताना सातत्याने फलंदाजी केली, गोलंदाजी केली. कोपर संघाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली लारा यांनी. आणि त्यांच्याच जोडीला जातील ते एक लेजंड क्रिकेटर राजा सुद्धा एक चांगले फलंदाज गोलंदाज आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल तर मानुली 40+ विपक्ष नवापाडा 40+ या दोन संघांच्या दरम्यान. मागच्या सामन्यातील हिरो ठरला होता तो नो डाऊट मंगेश. संघ अडचणीत होता, चांगली कामगिरी केली, नाबाद 39 धावा कुठून काढल्या. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आम्ही लेजंड क्रिकेटर